हे डिझाईन आहे. हा डिझाईन त्याच्यावरती ते जसं फिरत जातो तसं एक एक अच्छा. ते हे आम्हाला 150 म्हणजे 1000 वार. अच्छा, मग त्या 1000 वार मध्ये किती साड्या होतात? 150. एक 150 मीटरची. म्हणजे 150 साड्या एकाच टाईपच्या बनतात का वेगवेगळ्या? नाही नाही, डिझाईन आम्ही काढले एकाच टाईपच्या. फक्त आम्ही कलर तेवढेच वेगवेगळे आम्ही म्हणून घेतो. ते घेऊन यायचं, मग इथे ठेवल्यानंतर बिन पिसिंग करणारा एकटा माणूस येतोय, जे ताराला तार असं एकमेकाला तो पिसिंग करतोय. अच्छा. त्याला 5 तास लागतात हे पूर्ण करायला तिथून तिथंपर्यंत. आणि ते झाल्यानंतर आम्ही ओढून घेतो. ओढून घेतल्यानंतर मग इथून हे सगळं पास झाल्यानंतर त्याच्यानंतर चालू आमचं आमच्याकडे हातात आलं म्हणाल, मग आम्ही आमच्याकडे चालू म्हणून आता नवीन यायच्या आमचा ह्या जनरेशन अजिबात कोणी येणार, हे आमच्याबरोबर लास्ट आता संपलाय. आणि मी अनेक 5 वर्ष करणार नंतर आणि साडी बनवायला किती वेळ जातो? एक साडी माझी बनवायला 2-2.5 तास, 2.5 ते 3 तास आले. म्हणजे पूर्ण सेट झाल्यानंतर 2.5 तास. हा, हे आणि मग तयार व्हायला दुसऱ्याकडे जातात प्रोसेसिंगला. मग त्याचं आयरिंग हे ते सगळं करून त्याच्यानंतर मग त्याला फोल्डिंग करतात. आता फोल्डिंगचं पण दाखवतो, आणलं मी फोल्डिंग. ते फोल्डिंग करून मग ते मार्केटिंग आमचं चालू जातं. आम्ही देतो हे पॉलिस्टर, प्युअर पॉलिस्टर. हा, बेळगाव सिल्क साडीच्या प्रमाणात ते. आता सिल्क प्युअर पण नाही आहे, पॉलिस्टर बिन बनवले आणि विणताना तेवढंच त्यांनी सिल्क विणायला लागले. हे प्रॉब्लेम आहे. पण तुमच्या बाहेरच्या लोकांना कळत नाही, प्युअर सिल्क म्हणून देतात. आम्ही काय ते थोडं शाईन आणि असं आलं की झालं. आता आमच्याकडून इथं घेऊन आमच्या गावाला येतो, आता हे सगळे 560 रुपयाला आहे. मी देतो 280 इथंच रामदेव गलीमध्ये घेऊन जातो जवाहर वगैरे. कमी इथं आमच्या ह्या एरियात वडगाव आणि खासबागला धरलेलं 27,000 रूम्स आहेत. 27,000 नाही, आता एवढे आहेत. हो, सध्या 39 होत्या, तर कमीत कमी 27 राहिले. आता मागच्याच वेळेला सर्वे केलेले आहेत मे मध्ये. हँडलूम आता माझ्या मनाने 1900 आमच्या घरात होते, 42 पासून होते. अच्छा. 10 मार्ग होते. त्यावेळेला सगळे फेटा तयार करायचे, रेशमी फेटे. अच्छा. आता आम्हाला तेगिंगली नाव पडले म्हणजे इथं सगळ्या खड्डा होता, पूर्ण खड्डाच. तेव्हा पावसाळ्यातून एवढं लांबून जात होतं. वडील आजोबा सांगायचे आम्हाला 15 दिवसांनी एकदा डोक्यावरती गाठोडा बांधून घेऊन शापूर मार्केट द्यायला, मारवाडी होतेच त्याला देऊन यायचं. त्यांनी काय खर्चाला देतात तेच. मग एक बीम संपल्यानंतर मग त्यांनी आम्हाला ते हिशोब करून देत होते बाकीचे पैसे. त्यावरून आम्ही हे चालू करू, चांगल्या तयार होतात. अच्छा. वही बना है. हाँ वही.
आजी तुमचं वय किती? वय किती तुमचं? 76. ही साईड प्युअर सिल्क साड्या आहेत. आम्हीच बनवतो सगळ्या साड्या. अच्छा. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत. हे तुम्ही एकल प्लेन म्हणा, ओरिसा सिल्क म्हणा, आणि नारायणपेठ बुट्टा म्हणा, पैठणी चेक्स म्हणा, राधाराणी बॉर्डर म्हणा, पेशवाई बॉर्डर म्हणा, पैठणी म्हणा, राजश्री बॉर्डर म्हणा, आणि हे पैठणी रेशमीमध्ये असं डबल पल्लू येते. आम्हीच बनवतो. इकडचंच मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग सगळं येतात. अच्छा, भारी आहे एकदम. सिल्क मध्ये आहे. अच्छा. आणि मी 4th जनरेशन आहे. नाही, अगोदर हँडलूम होते. आमचे आजोबा बनवत होते. नंतर मी कसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेला, मी पॉवर लूमला कन्वर्ट आहे.